राज्यामध्ये सुरू असलेल्या पटपडताळणीच्या पार्श्वभूमीवर आज आपण एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. पत्र आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शिक्षण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे या कार्यालयाचं. या पत्रामध्ये नेमक्या कोणत्या सूचना देण्यात आलेल्या आहे ते आज आपण केवळ माहितीस्तव जाणून घेऊया. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पटपडताळणीच्या अनुषंगाने एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र, शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब्स केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब्स करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. पत्र आहे सर्व परिवीक्षाधीन शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी यांना पाठविण्यात आलेलं आणि विषय आहे राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्याबाबत. संदर्भ आहे तो दिनांक 31/3/2026च्या पत्राचा. आता आपण जाणून घेऊया या पत्रामध्ये काय म्हटलं ते. उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन पत्रान्वये राज्यातील सर्व शाळांमधील पटपडताळणी दिनांक 11/4/2026, दिनांक 15/4/2026 व दिनांक 22/4/2026 या 3 दिवशी करण्याच्या अनुषंगाने इयत्ता 9वीचे मराठी, गणित व इंग्रजी या विषयांची वार्षिक परीक्षा अनुक्रमे दिनांक 11 एप्रिल 2026, 15 एप्रिल 2026 व 22 एप्रिल 2026 रोजी आयोजित करण्यात आले आहे. त्यासाठी क्षेत्रीय स्तरावरील केंद्र प्रमुख, गट शिक्षणाधिकारी, शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक योजना, लेखाधिकारी, अधीक्षक, शालेय पोषण आहार, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थाचे अधिव्याख्याता, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाचे अधीक्षक व विस्तार अधिकारी संवर्ग इत्यादी यांची नेमणूक शाळेस भेट देणारे पथक करून शाळेस प्रत्यक्ष भेट देऊन पटपडताळणी करण्यासाठी नेमणूक करण्याबाबत कळविण्यात आले आहे. त्यानुसार सोबत दिलेल्या नियोजनानुसार आपणास देण्यात आलेल्या जिल्ह्यातील पटपडताळणी संदर्भात सुरू असणाऱ्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी सदर कामकाज सुरू असताना संबंधित अधिकारी, कर्मचारी यांना तांत्रिक अडचण आल्यास त्या संदर्भात राज्यस्तरीय नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधून आवश्यक ती कार्यवाही करण्यासाठी आपली नेमणूक करण्यात येत आहे. संबंधित सर्व अधिकारी यांनी आपणास नेमून देण्यात आलेल्या जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी, प्राथमिक माध्यमिक शिक्षण निरीक्षक तसेच संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याशी संपर्क साधावा. संबंधित अधिकाऱ्यांची यादी सोबत जोडण्यात येत आहे. सबब सदर 3 दिवस आपले प्रशिक्षणाचे कामकाजासोबत उपरोक्त नमूद कामकाज बिनचूकपणे करण्यात यावे असे शिक्षण सहसंचालक, प्रशासन, अंदाज व नियोजन यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविलेले आहे. पटपडताळणीच्या अनुषंगाने हे एक महत्त्वाचं पत्र आहे. प्रस्तुत पत्र आपण या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.